राम राम मित्रांनो, आजचा व्हिडिओ म्हणजे माझ्यासाठी थोडा खास व्हिडिओ म्हणता येईल, कारण की यूट्यूबला माझे 1000 ते 1200 व्हिडिओ आहेत. त्यामध्ये एका व्हिडिओमध्ये ही माझी आजी आहे, पण आजी नाही. का नाही तर जरा जुन्या लोकांना नको वाटतं व्हिडिओमध्ये फोटो हे ते, त्यामुळं. पण आज घेतलेल्या आजीला आपल्या व्हिडिओमध्ये आणि एक लाखातला शब्द बोलू का, ज्या घरामध्ये असे वयोवृद्ध माणसं येतं त्या घरावर देव कधीच संकट येऊ देत नाही, कधीच चुकून सुद्धा संकट येऊ देत नाही. त्याचं कारण मी सांगतो. आपल्याला अशा वयोवृद्ध माणसाकडून 1 रुपयासुद्धा भेटणार नाही, पण यांनी दिलेला आशीर्वाद हे लाख मोलापेक्षा जास्त असतो आणि देवानं दिलेल्या आशीर्वादापेक्षा कमी नसतो. म्हणून देव ज्या घरात वयोवृद्ध माणसं आहेत त्यांच्यावर संकट येऊ देत नाही. तर आता करू आपण व्हिडिओला सुरुवात. आता आजीचं वय बघू, आजीकडे बघून तर तुम्हाला समजायला असेल की वय किती असेल अंदाजे. तर मी सांगतो, आमच्या आजीचं वय असेल एक अंदाजानं 85 ते 90. कानानं एकदम क्लिअर ऐकू येतं. का माय क्लिअर ऐकू येतं कानानं. दात तर म्हणताल तुम्ही आता ऊस जरी आणून दिला खायला तरी माय ऊस खाईल, इतके खनखन दात येतं. पूर्णला पूर्ण 32ला 32 आहे का ना माय. आणि डोळे जर म्हणताल तर आतापर्यंत चष्मा बी लागला नाही. लागला चष्मा नाही. ऐनक लागलंय का? नाही लागलं. 5 वर्षाच्या लेकराला आता चष्मे येत माय आहेत का नाही. लेकरू बघितलं तर पहिलीला बी नाही शाळेमध्ये आहे का, नाही ना. आणि त्याला चष्मे येतं. आता विचार करा, 5 वर्षाच्या लेकराला चष्मा आहे, 90 वर्षाची आजी या, पण आजीला ऐनक लागलेलं नाही. खरं आहे का माय? लागलं नाही की माय किती तरमळा देत लोक 500 रुपयासाठी. हो, चष्मा पण दिसतंय बी क्लिअर एकदम टकाटक. मग मी म्हणतोय, आताचे लोक इतकं वर्ष का जगना गेले तर होय माय. हाबरीवरले आताचे लोक इतकं वर्ष का जगना तर 80-90 वर कोण यायला लागलं या. झालंय काय सांगतो, ह्यांच्या काळामध्ये भले बी खायला हे असेल एवढं आतासारखं पिझ्झा बर्गर हे नसल, पण जे खायला होतं ते एकदम स्ट्रॉंग होतं. का माय, चांगलं होतं, पौष्टिक होतं शरीराला. आणि आता काय झालंय, पूर्ण आता केमिकल आलेलं आहे. केमिकल म्हणजे कसं, तुम्ही बाजारातून केळं विकत घ्या, ते पण केमिकलनं पिकवलेले. सफरचंद घ्या, केमिकलनं पिकवलेले. चक्कू, हार पदार्थ, अंगूर, असा एक आंबे कुठलाच फळ नाही की ते नैसर्गिक पिकलेलं आहे. आणि खायला बी पूर्ण खाताशिवाय काही येईना गेलं या. त्या टायमात तुम्हाला शेण खात फक्त नैसर्गिक. म्हणून आताची पिढी इथपर्यंत येईना गेली या. आणि थोडं पाप पण थोडं जास्त झालेलं आहे, हे पण सांगतो ना. पाप थोडं माझं जास्त झालं. तर भावांनो, सांगण्याचा तात्पर्य आहे म्हणजे 90 वर्ष होऊन आजी तुमच्या समोर आहे आमची, कशी टकाटक आहे. आणि काठीचा सुद्धा आधार घेतलेला नाही, काठीसुद्धा अशी हातामध्ये. ऐनक नाही, कानानं ऐकू एकदम ओके येतं आहे. दात पूर्णला पूर्णच आहेत, न काठी घेता पूर्ण रानाला राऊंड मारून येते आजी. तर बस, आज मोबाईल पण आमचा खूप हँग मारायला लागला आहे.